अजूनही जर विचार केला तर टॉप 3 मधून ते बाहेर सध्या आहेत असं म्हणावं लागेल. बक्षीस पात्र 100% होते आहेत राहतील, परंतु सध्या त्यांच्या नावावर चौथा आणि पाचवा असं बक्षीस आहे. आणि आता टॉप 3 मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस कमीत कमी चिरनेर संघाच्या नावावर लागलंय. ते प्रयत्न करतील प्रथम क्रमांक कसा मिळतील त्याचा. चला मॅच चालू का. तीन चेंडू द्या. हे हे काय करतात तिथे. हा तुम्ही काय काय तो इशारा आहे. कुठनं हात काढता. बॉल चेक करतात ते. हा हा त्यांनाच बोलतोय मी. तुम्हाला काय वाटलं कोणाशी बोलतोय मी. अरे बापरे एवढा छोटा. हा कुणाचा आहे. खोपटे संघाचा समर्थक आहे की काय. यो बाई उद्या कुठला उठते 2 वाजेपर्यंत. मॅच चालू करा. 18 चेंडू असतील. पुन्हा एकदा गोलंदाजाचा तोफखाना सचिन नाईक. 3 षटक 3 गोलंदाज प्रॉपर असतील. पहिलं षटक सचिन नाईक हाताळणार, वन ऑफ द लेजंड प्लेयर. त्यानंतर दुसरं षटक धीरज हाताळणार. तिसरं कदाचित सिमिलर पॅटर्न ठेवतील की आणखीन 22च्या हातामध्ये कदाचित चेंडू असेल. मॅच ऑन होते. सचिन नाईकच्या हातामध्ये चेंडू. राज स्ट्राईक एंडला. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. प्रचंड वेग दिला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फेकी टेस्ट होणार. थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. आता धीरज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. फेकी चांगली झाली. धावसंख्या मिळतील 2. क्षेत्ररक्षकांना खुश नाहीत सचिन दादा, कारण तुमच्याकडनं एफर्ट्स अजूनही चांगले होऊ शकले असते. 2 धावा मिळतील. चेंडूवर येणं गरजेचं होतं. कदाचित भावेशी तेच सांगतोय. पुढे या तुम्ही. काही सेकंद वाचतील. फटका फसला जातोय. लॉंगॉनच्या रिझन मध्ये 2 इज द कॉल. ओ इथं फंबल झालेत पहा. आणखीन एक मिसफील्ड. गोलंदाज नाराज का नाही. दोन्ही चेंडू माग 2 धाव संख्या देतात. चेंडू सहजगत्या पकडला असता 1च धाव मिळाली असती. राज जो आहे ना तो नॉन स्ट्राईक एंडला आला असता. आणि तीच गेम प्लॅनिंग चालू आहे सध्या. ताकदवर गोलंदाजी हे वैशिष्ट्य राहिले कित्येक वेळा आपल्या मॅच मध्ये. मग ग्रामीण धमाका बिग बॅश लीग आपण पाहिलं, त्यामध्ये सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी. टॅप बॉल हाताळलं होतं. अपस्टमच्या बाहेर चेंडू. पंच वळतील. पहिला वाईट बॉल या ठिकाणी पाहतो आपण. सचिन नाईक धारावी एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. आज भावेश नाईक, सचिन नाईक, त्यानंतर धीरज. आज बरेच जणांनी आपला परफॉर्मन्स दाखवलाय, त्यामुळं संघात चांगली कामगिरी करू शकलाय. लेवर फुल टॉस बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. दीपक आपण पाहतोय. दीपक डीप एक्स्ट्रा कव्हरला. सचिन नाईक. वेगवान बॉल. इथे मात्र लागली एच. मोठा मासा गळाला लागतोय. पहिला आदरा बसला या ठिकाणी. राज मात्र झेलबाद. नक्कीच आक्रमक गोलंदाज, त्याचबरोबर फलंदाज. सस्त्यात बाद झालाय राज. सस्त्यात बाद झालाय. एक्सप्रेसच्या समोर आज कमी पडला असं म्हणावं लागेल. कित्येक वेळा मोठमोठ्या मॅच मध्ये मॅच विनिंग इनिंग साकारलेली आहे, परंतु आज महत्वाच्या मॅचला धीरज या ठिकाणी आपण पाहतो राजनं लवकर साथ सोडली असं म्हणावं लागेल. धावसंख्या पाहतो धावपटलावर 5 धावसंख्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. पॉवर प्लेचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सचिन नाईक. ओ यॉर्कर बॉल. प्रचंड वेगाने इथे पा काय झाले. मिसफील्ड झाली. चुकीला माफी नाही. 2 धावसंख्या जोडल्या जातात. एक्स्ट्रा रन.
3 मिसफील्ड पाहिल्या. काय करेल गोलंदाज. या चेंडूवर एकही धाव नव्हती. तिथे मात्र तुम्ही धावसंख्या खर्च केल्या तब्बल 2. एकूण धावसंख्या 7. चेंडू झालेत 5. शेवटचा बॉल आहे. नाही, या चुक्या टाळाव्या लागतील तुम्हाला. इतक्या सहजासहजी धावसंख्या लुटणं अर्थातच आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. एवढंच म्हणेन मी. शेवटचा बॉल सचिन नाईक. यावेळी टॅप पद्धतीचा फटका चॉप केला बॉलला. तिथून मात्र सिंगल पाहतो आपण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचं षटक हाताळलं सचिन नाईकनं ॲज युजल. नेहमीप्रमाणे धावसंख्या खर्च केल्या 8. विकेट मिळवली 1. एकूण धावसंख्या खोपटे संघाची 3 षटकांची मॅच. पहिलं षटक संपुष्टात. 1 गडी बाद 8 धावा. एकदा ना ते तुमची हेल्मेट काढून पण नाचा तुम्ही. जे हे काय त्याला बोलतात, मुखवटा लावलाय ते कॉन्फिडन्स बघता येईल आपल्याला. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज पाचारण केलं जातं. धीरज भोईर. बॅटची वरची कडा. आणखीन एक मिसफील्ड पाहायला मिळते. घाई करतात खेळाडू हे. थोडस लवकर चेंडू अडवण्याचा प्रयत्न. धीरज सुद्धा नाराज आहे, परंतु हरकत नाही. या छोट्या छोट्या चुका आहेत ना, त्या पदरात घ्याव्या लागतील तुम्हाला. मोठी मॅच आहे त्यामुळे प्रेशर सगळ्यांवर आहे. सिंगल पाहायला मिळते. धावसंख्या 9. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज धीरज. बॅटची वरची कडा लागली. इथे मात्र पहा आणखीन एक मिसफील्ड पाहायला मिळालं. निर्णय थोडासा उशिरा घेतला. झेलसाठी जाऊ की थांबू यामध्येच गाडी निघून गेली असं म्हणावं लागेल. आणखीन एक धावसंख्या मिळेल. माणकेश्वर संघ पहा, इथून जरी पॅनल्टी दिली, आज शेवामध्ये सुद्धा आणखीन एक ट्रॉफी उचलली त्यांनी. क्या बात आहे, अभिनंदन. यावेळी जागा बनवली. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. विकेट्स क्रमांक 2. चांगला झेल टिपला. आणखीन एक खेळाडू झेलबाद. स्पीडअप करायचं प्लीज. आता मात्र आमची बॅटरी डाऊन व्हायला लागली. कॅपॅसिटी संपत चालली. लगेच स्पीडअप करायचं प्लीज. 10 धावसंख्या धावपटलावर 2 गडी बाद. आणखीन एक मोठा आदरा बसला जातोय खोपटे संघाच्या बाजूने विचार केला तर. दुसरं षटक प्रगतीपथावर. धीरज गोलंदाज. कमबॅक केलंय. गोलंदाजचा तोपखाना पाहतो आपण. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट झाली. त्याच स्पीडनं परत यावं लागेल. कांबळे नाम ही काफी आहे. एक मॅच आठवते बारक्या कांबळ्याची. 15 दिवसा अगोदर उलवेन रोड येथे चालू होती. 14 मध्ये 48 हव्या होत्या. चेस केल्या धावा. 14 मध्ये 48. विचार करा काय बॅटिंग केली असेल. ओ फुलरलेचा बॉल. प्रॉपर यॉर्कर एक्झिक्युशन. प्रतिउत्तर नव्हतं. आणखीन एक डॉट बॉल. अप्रिशिएट केलं जातं. सहमती दाखवली जाते. कौतुक केलं जातं. शेवटचा बॉल. धावसंख्या पाहतो आता मात्र 3 गडी बाद. फक्त 11 धावा. 3 बाद 11.
5 चेंडू चांगले फेकलेत. धीरजला ही गोष्ट चांगली माहिती आहे. हा चेंडू सुद्धा महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूने हात खोलावे लागतील. एक मोठा फटका अपेक्षित आहे. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणि आणखीन एक विकेट. क्या बात आहे. गोलंदाजी आवडली असं टाळ्या व्हायला हरकत नाही. शेवेमध्ये जर आवाज जर असेल ना तर त्यांना सुद्धा विचार पडला असेल, अरे बापरे मॅचेस होत्या की कव्वाल्या होत्या या ठिकाणी, असं म्हणत असतील ते. असे गाणे या ठिकाणी लावतात आमचे डीजे. मूड चेंज झाले. संध्याकाळचे मॅच चालू केल्या होत्या, सकाळ झाली पहा. अजून मॅचेस चालू आहेत. शेवटचं षटक भावेश नाईक गोलंदाज. पहिला बॉल ओव्हर द विकेट्स. फटका फसला. कॅच अँड बॉलची सुवर्ण संधी आणि इथे मात्र प्रयत्न चांगले होते प्रयत्न. इंजर्ड आहे आज खेळाडू, इंजर्ड आहे, त्यामुळे बॅटिंग सुद्धा चांगली पाहिली आपण. चांगला चेंडू हाताळला. धावसंख्या पाहतोय 12 धावा. 12 धावसंख्या झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहेत. अजूनही 12 जरी बनला ना तरी गेम मध्ये तुम्ही राहू शकता. गोलंदाज चांगले आहेत त्यामुळं 12 धावसंख्या धावपटलावर. स्विंग अँड मिस. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. पद्धत आले ते अजिबात पाहायला मिळाले नाही. फ्रंट फूट चा वापर त्या ठिकाणी अजिबात पाहायला मिळाला नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या दोन गोष्टी महत्वाच्या असतात. जर त्या नसल्या तर तुम्हाला कठीण काळा सामोरं जावं लागतं. तेच घडलं या ठिकाणी. बॅटची आतली कडा इनसाइड एज इथपर्यंत आवाज आला. ऑन टू द बॉडी. बॅटची आतली कडा, तदनंतर शरीराचा घेतलेला तो वेध. आणखीन एक सिंगल. पंचांचा इशारा. इट्स अ बॅट कट. माळी सर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या समवेत. रोहन पाटील सर ही जोडी पाहायला मिळते आपल्याला. यावेळी मोठा फटका. लॉंग ऑफचे रिझन मध्ये व्ही शेप मधला फटका. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फंबल झाले भावेश नाईक. दुसरी धाव या ठिकाणी घेतली. एक धावसाठी अक्षरशः झुंज काढावी लागते. पहा पुन्हा त्या प्रेक्षकांना सूचना करेन, ज्यांनी ज्यांनी शेकोटी लावली ना ते विझवा लगेचच कृपया. ज्यांनी ज्यांनी शेकोटी लावलेले आहेत ना त्यांनी विझवा प्लीज. आपल्या समाजामध्ये आग लावण्याची कमी नाही. आपण आणखी त्यामध्ये भर नका टाकू. विझवा लगेच. फुलरलेनचा बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक. ऑलमोस्ट यॉर्कर चेंडू पाहिला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. रिटर्न पाठवले. स्वतः सुद्धा थांबले. शेवटचा बॉल. नवी मुंबईचा गोलंदाजचा तोफखाना म्हणून ओळखला जाणारा संघ आपण पाहतोय. तरी आज एक खेळाडूची अनुपस्थिती पाहिली आपण. विकी भोईर. गनिमत समजा ते तर मिसाईलच आहेत. सचिन दादा नंतर ती एक आणखीन मिसाईल आहे. हो आणखीन एक डॉट बॉल आणि ते मात्र षटक संपुष्टात. चला लगेचच दुसऱ्या पर्वासाठी वळणार आहोत. चला खोपटे संघ चला मैदानामध्ये लगेच रस्ता पकडा आपण. ते दोन खेळाडू येतील तुम्हाला जॉईन करतील. प्लीज सपोर्ट करा आपण. आणि तुम्ही सुद्धा लवकर या प्लीज बॅट्समन. हरकत नाही मित्रांनो, जे झाल्यात ना ते आता डिफेंड करायचे आहेत. लगेचच मैदानामध्ये जा प्लीज. धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय 16 धावसंख्या आणि 17 धावसंख्येचं आव्हान. 18 मध्ये 17 बनवायचे आहेत. येस येस दादा बोला. नाही मला काहीच नाही कळलं. आवाज नाही आला. या बा अजिबात नाही समजलं. असू द्या. शेकोटी पेटवा विजू बरोबर आहे दादा तुमचं, मी सहमत आहे. बरोबर आहे. असं जबाबदारी व्यक्तिमत्व पाहिजे.
आणि बरोबर त्यांच्याशी सुद्धा कधीतरी आपण सहमत होणं गरजेचं आहे, तेव्हाच तर विषय संपतो ना. मी बरोबर बोललो बघा. येस, कारण मगाशी सुद्धा त्यांच्या अंगामध्ये सनी देओलची आत्मा आली होती, त्यामुळं मी सुद्धा घाबरलो. 2.5 किलोचा हात माझ्यावर पडला, काय होईल माझं, मला विचार करणं भाग आहे. चला 18 मध्ये पुन्हा एकदा लोवेस्ट टोटल पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपण स्पर्धा पाहतोय. माजी सरपंच जितेंद्र दादा घरत व विद्यमान सरपंच अजय दादा मात्रे चषक मुलेखंड यांच्या वतीनं अतिशय चांगली स्पर्धा राबवली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिले आजचा येत्या काही तासामध्ये या स्पर्धेला आपण निरोप सुद्धा देणार आहोत. खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी सन्माननीय अजय दादा मात्रे यांची सुद्धा उपस्थिती आहे आज या स्पर्धेसाठी. रोहित बोपी यांचा सुद्धा आवाज ऐकला, स्पर्धेमध्ये अनेक आवाज आपण ऐकलात, ते सुद्धा आपल्या समोर जोडले जातील. चला लगेच चालू करायचे आहे मॅच. स्प्रे पाहिजे. चला मॅच चालू करायचे प्लीज. सचिन दादा चेंडू तपसून द्या, तुम्ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवून द्या. क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच. प्रेक्षकांना विनंती करते कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. आणि पुढील आवाज असेल खरं तर रोहित बोपी तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेची रजा घेतोय. अतिशय चांगली स्पर्धा आणि स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आणि संपूर्ण माझा मित्र सर्कलचं या ठिकाणी आभार मानतोय आणि तुर्तास थांबतोय, कुठे जाऊ नका. पुढील आवाज असेल या ठिकाणी रोहित बोपी सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. देवडाकी सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता आज संपूर्ण रजनीमध्ये. खऱ्या अर्थाने खूप चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळाला आणि थोडेफार शब्द देखील त्यांच्या आम्हाला शिकायला मिळाले आणि सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि मी खऱ्या अर्थाने देवडाकी सरांचा या ठिकाणी आपण सन्मानही करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. तर मी आयोजकांना विनंती करतोय देवडाकी सरांचा एक ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. चला तर डाकी सरांचा सन्मान झाला आहे, परंतु खूप चांगलं समालोचन खऱ्या अर्थाने आज मनोरंजनही केलं भरपूर त्यांनी आणि त्यांना उद्या दिवसा देखील एक स्पर्धा कव्हर करायची आहे समालोचन करत असताना. आणि ते वर्कआउट तर होणारच त्यांच्याकडनं. चला जाऊया मॅच कडे. मच्छिंद्र स्मृती धारावी संघ मात्र हवी झालाय संपूर्ण या स्पर्धेमध्ये, जिथे मात्र खोपटे टीमला मागे धाडलाय. पहिलाच बॉल मात्र वाईड आपल्याला पाहायला मिळतोय, अगदी बॅकफुट वरती ढकललाय खोपटे टीमला. भावना एंटरप्राइजेस धारावे अर्थातच मच्छिंद्र स्मृती धारावे संघ ज्या टीमने मात्र पराभूत केलाय मोठमोठ्या टीमला. आणि चला जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे मात्र कौशिक पाटील आपल्याला पाहायला मिळतात. भावना एंटरप्राइजेस मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. भावेश नाईक बॅट शांत, बॉल हातामध्ये भेटत नाहीये, परंतु मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या 2 घेतल्यात. पहा हा ही बॉल मात्र रेंज मधला होता. भावेश नाईक आपण सातत्याने पाहत नाही अशा प्रकारचे चेंडू तो मिस होतो, परंतु यावेळी जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल मात्र मिस झाला आपण पाहतोय. भावेश नाईक आज बॅट थोडीशी शांत आहे या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये भावेश नाईकची शांत बॅट पाहायला मिळाली, परंतु किती वेळ ठेवणार समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ आहे, कॅच ड्रॉप. भावेश नाईकची कॅच ड्रॉप केलेली आहे. खोपटी टीमच्या खेळाडूकडनं हा खऱ्या अर्थाने मोठी चुकी झालेली आहे. विशाल भोईर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं संपूर्ण दिवसामध्ये तर लो स्कोरिंगच्या मॅचेस आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. बाउंड्री चेक करायची आहे. थर्ड अंपायर आमची 24 लाईव्ह इव्हेंटची टेक्निकल टीम खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून 4 रात्रीमध्ये त्यांचा आम्हाला पाहायला मिळाला. अर्थातच संदेश दादा यांचं हे खऱ्या अर्थाने चॅनल, त्या या चॅनलचे सर्व सेफ आहे. चला 2 धावा दापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 बॉल आणि 15 रनची गरज आहे खोपटे टीम. आणि खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये
खुपटे टीमने प्रवेश केला टॉप 5 मध्ये. घरच्या मैदानावरती आयोजक टीमला अर्थात मुळेकन टीमला या टीमने पराभूत केलं आणि ते टॉप 5 मध्ये पोहोचले. खऱ्या अर्थाने कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक जे आहेत ते उपस्थित होते खुपटे टीमचे. आणि आज आता आपण पाहतो आजही प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळाली आपल्याला. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्याने मात्र फेकीही खूप चांगली केलेली या. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल काहीतरी घडलंय. आमचे विकेट कीपर चांगला प्रयत्न केला त्यांनी. आणखीन एक बॉल मिस झाला. कोपटे टीम इथून मात्र कमबॅक करतोय का, पुनरागमन या मॅच मध्ये करतोय का, असं मात्र तमाम प्रेक्षकांना मात्र त्यांनी उत्तर दिलेला. मच्छिंद्र स्मृती धारावे संघ किती बलाढ्य संघ असला ना तरी हार म्हणणारा संघ आमचा कोपटे संघ देखील नाहीये. पाठीराख्यांचा भरपूर सपोर्ट आहे आणि या कौशिकने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळचा बॉल आणखीन एक चेंडू बीट केला. मॅच मध्ये पुनरागमन करत असताना कोपटे संघ पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2 आणि आता समीकरण येऊन ठेवलंय. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये 15 रनची गरज आहे भावना एंटरप्राइजेस धारावे टीमला अर्थातच मच्छिंद्र स्मृती धारावे टीमला. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महागणपती चिरनेर संघ हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. इथून जो संघ जिंकेल तो त्यांच्या विरुद्धामध्ये मॅच खेळणार आहे. चला भावेश नाईक यांच्यासाठी सुवर्ण संधी. भावेश नाईकने जर हा सामना जिंकवला 15 रनची गरज आहे तर टीमचं पॅकर अर्थातच भावना एंटरप्राइजेस धारावे या टीमच्या नावाने या आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय आणि त्याचे पॅकर राहुल म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल तुम्हाला. 12 मध्ये 15 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतात अभिजित ठाकूर. हे खऱ्या अर्थाने भरपूर कुशल षटक असणारा. या षटकामध्ये धावा कमी खर्च करावे लागतील. भावेश नाईक यांची ही विकेट ही भरपूर महत्वाची असेल. बलाढ्य संघ मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमला जर पराभूत करायचं असेल ना तर मैदानाच्या आतमध्ये भरपूर संघर्ष करावा लागणार आहे आणि कोपटे संघ संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कौशिकने ही खूप चांगली सुरुवात करून दिलेली या मॅच मध्ये बनवून ठेवलाय कोपटे टीमला. अगदी जवळचा संघ आहे. प्रेक्षकांची ही गर्दी आणि त्यांच्या पाठीराख्यांची गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 12 मध्ये 15 बनवायचे आहेत. अभिजित ठाकूर पहिला बॉल ची एज लागलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी सोपा झेल टिपलाय आणि भावेश नाईकचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. हे गाणी तुम्ही ऐकतायत ही खऱ्या अर्थाने गाण्याची मागणी आमचे निहार म्हात्रे करतात डीजे मास्टर कडे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय डीजे मास्टर ही मनोरंजन करतात. जाऊया मॅच कडे जिथे मात्र मॅच पूर्णपणे ऑन झाली आहे कोपटे टीम साठी. 11 मध्ये बनवायचे आहेत 15. धीरज बोल स्ट्राईक वरती आहे. यावेळचा बॉल मात्र सोडून दिला. हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता 11 मध्ये 14 ची गरज आहे. मॅच अगदी सोपी आहे. टीम भावना एंटरप्राइजेस धारावे अर्थातच मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम साठी परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय आणि इथून कोपटे टीमचा आत्मविश्वासही वाढला असेल जिथे मात्र भावेश नाईक यांची विकेट भेटली असेल. भेटल्याच्या नंतर आपण पाहतो धीरज बोल स्ट्राईक वरती आलेत नंबर क्रमांक 3 वरती. यावेळचा फटका मात्र स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या हाताच्या अगदी जवळ चेंडू पडला
जर ही विकेट मिळते ना कोपटे टीमला, तर या मॅच मध्ये पुनरागमन कोपटे टीम 100% करतोय, कारण की इनफॉर्म फलंदाज आहे धीरज. आता समीकरण जर पाहिले, येणारे बॉल आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे 13. 10 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. अभिजित ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाजी मार्क वरती आहेत. विशाल भोईर यांच्यासाठी हा बॉल मिस टाइम आहे. गोलंदाज स्वतः जज करतोय, झेल पकडला गेलाय, आवाज आणि टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय खोपटे समर्थकांकडनं. आणि खोपटे टीमने मात्र कमबॅक केलाय, घाम फोडलाय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. आणि इथून मात्र मोठी विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. विशाल भोईर डगआउटच्या रस्त्याला. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला एका बाजूला आपण पाहतो उरण परिसरातील खोपटे संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला अव्वल दर्जाचा संघ सचिन नाईकचा हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष करेल. कारण की विशाल भोईर आणि भावेश नाईक यांची विकेट गेल्यानंतर आता जबाबदारी कॅप्टन कुल सचिन नाईक यांच्यावरती आहे. आणि सचिनने अशा परिस्थितीमधून भरपूर वेळा काढलेल्या या टीमला, मास्टर माइंड आहे या टीमचा. 9 बॉल आणि 13 रनची गरज आहे. हे इक्वेशन सचिन नाईक यांच्यासाठीच बनलेलं आहे. आणि या इक्वेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल सचिन नाईक यांची खेळी जे कशा प्रकारे करतात. इथे सिंगल डबलने ही सामना जिंकू शकतात, परंतु दुसऱ्या बाजूला खोपटे टीम यावेळचा बॉल जर पाहिला तर अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय गलीच्या रिजनला. त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत फक्त एक सिंगल. या सिंगलच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. आता समीकरण आलं, येणारे बॉल आहेत 8. 8 मध्ये 12 ची गरज आहे. 8 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून. धीरज भोईर मिस्टर 360. पुढचा बॉल अभिजित यांचा. धीरज यांच्यासाठी स्विच हिटचा लाजवाब फटका. मिस्टर 360 धीरज भोईरने मात्र या षटकाराने मॅचची हवा काढून दिलेली. या मच्छिंद्र स्मृती दारावे संघ आता मोकळा श्वास घेईल. चेंडू सीमारेषा पार, षटकार. मुळेखंडचा प्रवास पहिल्यांदाच या मैदानावरती मच्छिंद्र स्मृती दारावे हा संघ खेळतोय. पहिल्यांदाच मुळेखंड गावामध्ये हा संघ दाखल झाला आणि मोठमोठ्या टीमला मात्र या सचिन नाईकच्या टीमने मात्र घाम फोडला. आणि खोपटे टीम अगदी जवळचा संघ या गावापासून. जवळचा बॉल मात्र लोअर फुल टॉस होता, अगदी हलक्या हाताने ढकलून दिलेला आहे. काय मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळतोय धीरज भोईर. शेवटच्या बॉल वरती 2 धावा आणि आता समीकरण राहिलंय शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा विजयासाठी बनवायच्या आहेत मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला. अवघ्या 4. 6 बॉल 4 रनची गरज आहे. इथून खोपटे संघ पुनरागमन करेल का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 6 मध्ये 4 ते बनवायचे आहेत.
मचिंद्र स्मृती धारावी संघाचा आज जर आपण खेळ पाहिला ना मित्रांनो, तर बॅटिंग मध्ये भावेश नाईक यांच्या बॅटमध्ये रन्स आलेले नाहीयेत. विशाल भोईर यांच्याही बॅटमध्ये रन्स आलेले नाहीयेत. धीरज भोईर यांच्या बॅटमध्ये थोडेसे रन्स पाहायला मिळाले. सचिन नाईक यांनी मात्र मुक्याशीष आणि फटके खेळलेत. परंतु गोलंदाजी, आज गोलंदाजी त्यांची दर्जेदार राहिलेली आहे. त्यांच्याकडे मोठं टार्गेट आलेलंच नाहीये चेस करण्यासाठी. आणि सचिन नाईक सर्वचे सर्व टॉस आज जिंकलेला आहे. आणि यानंतर मेगा फायनल, महागणपती शिरनेर हा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला या स्पर्धेचा. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आणि 4 रनची अवघी फक्त गरज आहे. फिल्डिंग मध्ये विवरचना आपल्याला पाहायला मिळते. या 4 धावा कशा प्रकारे रोकाव्यात हे मात्र गोलंदाज खऱ्या अर्थाने ठरवतोय. फील्ड सेट करतोय. राईट अप ऑफ द विकेट आयुष भगत पहिला बॉल. सचिन नाईक यांचा अगदी हलक्या हाताने मात्र फाईन लेग रिजनला हा विजयी फटका येतोय. आणि मचिंद्र स्मृती धारावे मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषकामध्ये महागणपती चिरनेर त्यांच्या विरोधामध्ये मचिंद्र स्मृती धारावे ही मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सचिन नाईकचा संघ तर दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर गावाचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मैदानावरती प्रथमतःच नवी मुंबई मधील हा अव्वल दर्जाचा संघ खऱ्या अर्थाने मचिंद्र स्मृती धारावी संघ खेळण्यासाठी आला. मुळेखाण गावामध्ये प्रथमतःच आला. आणि मुळेखाण गावामध्ये आल्यानंतर पहिल्याच वर्ष आणि या पहिल्याच वर्षामध्ये मात्र मेगा फायनल मध्ये दाखल केलेला.